तर कर्जमुक्तीचा विषय सध्या बराच गाजतोय। राज्यातले हे कर्जमुक्तीचं त्रांगडं नेमकं काय आहे, किती पैसे लागतील राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी आणि खरोखरच ही कर्जमुक्ती शक्य आहे का, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून। भाजपला यूपीत जे अद्भुत यश मिळालं त्यात कर्जमाफीच्या घोषणेचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं। त्यामुळे साहजिकच उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते तर मग महाराष्ट्रात का नाही हा प्रश्न आहे। केंद्र सरकार एका राज्यासाठी कर्जमुक्ती करू शकणार नाही आणि जेव्हा ही कर्जमुक्ती होईल तेव्हा महाराष्ट्रासाठी सुद्धा कर्जमुक्ती होणारच आहे। एका राज्यासाठी कशी कर्जमुक्ती होईल? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची तर किती पैसे लागतील याचा सरकार अंदाज घेतंय। सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी जिल्हा निबंधकांना आकडेवारी गोळा करण्यास सांगितलंय। शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बीत पीकनिहाय कर्ज मिळतं। पीक कर्जातून शेतकरी बी बियाणं, खतं, शेती अवजारं विकत घेतो। 35 जिल्ह्यांमधल्या 33 लाख शेतकऱ्यांना सरासरी 10,255 कोटींचं पीक कर्ज सहकारी संस्थांकडून मिळतं। विविध कारणांमुळे दरवर्षी 60% पीक कर्जाची परतफेड होतच नाही। कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज मिळत नाही। राज्यातल्या 14 लाख शेतकऱ्यांकडे सहकारी संस्थांचे 9,500 कोटी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 13,000 कोटी कर्ज थकलंय। फडणवीसांना कर्जमाफीसाठी किमान 22,500 कोटींची गरज आहे। कर्जमाफी पाहिजे आणि आता कर्जमुक्ती पाहिजे, त्याच्याशिवाय सभापती महोदय हे सभागृह चालणार नाही। ही आमची भूमिका आहे। मुख्यमंत्री बोलतील, मीटिंग घेतील, सर्व एकत्रित बसतील, त्याच्यानंतर निर्णय, हे मान्यच नाही ना सभापती महोदय आम्हाला। सरकारला कुठे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेत असताना कुठे सरकारला अडचणीत आणण्याचा शिवसेनेचा इरादा नाहीये, परंतु ही मागणी जी आहे ही तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि कर्जमुक्ती तात्काळ झाली पाहिजे, ही भूमिका आहे। देशातली निम्मी शेतकरी कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहेत। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडच्या माहितीनुसार देशातले 52% शेतकरी कर्जबाजारी आहेत। कर्जमुक्तीचं आंदोलन, आम्ही त्याला कर्जमुक्ती म्हणतो, माफी म्हणत नाही, कारण माफी गुन्हेगारांना दिली जाते। आम्ही काही गुन्हेगार नाही, आम्हाला मुक्ती पाहिजे। पंतप्रधान म्हणतात की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्हाला दुप्पट करायचं आहे। शेतकरी तर उमेद हरवून बसलेला आहे, आत्महत्यांचं सत्र वाढत आहे। शेतकऱ्याला नव्यानं जर आयुष्याची सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा त्याच्या डोक्यावरचं कर्ज संपवून त्याला नव्यानं सुरुवात करण्यासाठी एक बेस तयार करावा लागेल आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करा म्हणतोय। देशातल्या उद्योगपतींनीही एसबीआय सह राष्ट्रीयकृत बँकांचे 5,40,000 कोटी थकवलेत। बँकांचा एनपीए वाढतोय, बँका अडचणीत आहेत। त्यामुळे एसबीआयचे चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध आहे। काँग्रेस प्रणित यूपीएच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा झाला होता, पण सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा बँकेतल्या संचालक नेते मंडळींनी या कर्जमाफीमध्ये मोठा घोळ घातला होता। खूप मोठी मोठी नावं सुद्धा होती। खरं तर ही मंडळी आतापर्यंत जेलमध्येच जायला हवी होती। मागचा हा अनुभव पाहून यावेळेला जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची झालीच तर ती शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावरती पैसे टाकून देऊन अशी फडणवीस सरकारनं रास्त भूमिका घेतली आणि त्याची चाचपणी पण सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सोपी नाही। नोटाबंदीमुळे राज्याच्या महसुलात कमालीची घट झाली आहे। 4 लाख कोटींचं कर्ज राज्यावर आहे। वेतन आणि निवृत्ती वेतनावर 60% रक्कम खर्च होते। त्यामुळे मोदींच्या मदतीशिवाय कर्जमाफी शक्य नाही। रश्मी पुराणिक आणि प्रशांत कदमसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा।